आखातीमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे। लातूरच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोलच मिळत नाही। अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळते, मात्र लातूरमध्ये काहीशी वेगळी परिस्थिती आहे। मी दाखवतो तुम्हाला। लातूरच्या पेट्रोल पंपावरती सकाळपासूनच अनेक ठिकाणी गर्दी आहे असं सांगितलं जाते, मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते पाहू शकता या ठिकाणी कुणीच आलेलं नाही, कारण या ठिकाणी पेट्रोलच मिळत नाही। पेट्रोल मिळत नसल्यानं या ठिकाणी पेट्रोल पंप बंद पडलेला आहे। काल पेट्रोल पंपावरती याच गाडी आली होती पेट्रोलची आणि त्यानंतर गाडी चाललेली नाही, त्यामुळं वाहनधारकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी गर्दी झालेली आहे, अनेक ठिकाणी मात्र पेट्रोलच मिळत नाही। आता हे काय घडतंय, खरंच पेट्रोलचा तुटवडा आहे का जाणून घेऊया। पेट्रोलचा तुटवडा आहे का, कशामुळे पेट्रोल मिळत नाही आणि आता बंद आहे? आमची गाडी परवा दिवशी गेली होती सोलापूरला आणि परवा दिवशी गेलेली गाडी काल सकाळी आली। काल सकाळी गाडी आली, गाडी खाली केली। काल दिवसभर पेट्रोल चाललं, डिझेल चाललं। आज सकाळी 10-10:30 वाजता आमचं पेट्रोल संपलं। काय युद्धाचा परिणाम थेट पाहायला मिळतोय का आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये? आता सध्या तर पाहायला मिळतोय सर। हां, आज गाडी गेली आमची, आज गाडी गेली, संध्याकाळपर्यंत येईल का दुपारपर्यंत येईल, अजून तर भरलेली नाही आहे गाडी। जर भरली तर 1-2-3 तासामध्ये येऊन जाते। पेट्रोल डिझेल आले की पुन्हा चालू होऊन जाईल। अजून काय युद्धाचा परिणाम किती जनतेपर्यंत, थेट लातूरपर्यंत पोहोचलाय का, कसा पोहोचलाय? पोहोचलाय सर। सगळा युद्धाचा परिणाम प्रत्येक जनतेला जाणवतोय। गॅसचा तुटवडा असल्यामुळे गॅसची बुकिंग करून घ्यायलेत। आधी म्हणले 10 दिवसात देतो, पुन्हा म्हणले 15 दिवस, पुन्हा म्हणले 25 दिवस, आता म्हणतात 45 दिवसानं मिळेल म्हणतात। हा, पेट्रोलसाठी काय परिस्थिती? पेट्रोलची बी अशीच होणार आहे ना सर। आता 1 दिवसाला आलंय, 4 दिवसाला आलंय। कोण म्हणतं आता इथं आपल्याकडे लाईन लागते, आता कुणी म्हणलं बंद होणार आहे म्हणलं की लाईन लागते, असलं की पार होतंय, नंतर पुन्हा वेटिंग, असं वेट करावं लागते पुन्हा। अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये गर्दी पेट्रोल पंपावरती पाहायला मिळते, इथं तर पेट्रोलच उपलब्ध नाही। नाही सर, गर्दी होती ना इकडं। 4 दिवसापासून इथं गर्दी आहे। रात्री मालक स्वतः उभा राहून पेट्रोल व्यवस्थित देतात, म्हणजे गोंधळ होऊ देत नाहीत। त्याच्यामुळे इथं काही प्रॉब्लेम होत नाही। जिल्ह्याभरातली परिस्थिती आहे, लातूरमध्ये आहे, त्या अनेक ठिकाणी पेट्रोल उपलब्ध ज्यावेळेस होतं त्यावेळेस गर्दी होते। अनेक ठिकाणी पेट्रोल बंद झाल्यानंतर मात्र गर्दी नसते, हे पेट्रोल पंप बंद असतात। अशीच परिस्थिती काही ते लातूरमध्ये पाहायला मिळते। युद्धाचा थेट परिणाम लातूरमध्ये पाहायला मिळतोय। आणखीन काय परिणाम होत आहेत असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलसोबत जोडून राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।